कारण खडसेंवरचे जर तुम्ही आरोप बघितले, जर 30 कोटीचा लाच हा जो प्रकार बघितला, त्यांचा जो गजानन पाटील आहे त्याला जे एसीबीनी त्याचं जे ट्रॅपिंग केलेलं आहे ते खडसेंच्या घरात केलेलं आहे, खडसेंच्या अँटी चेंबरमध्ये केलेलं आहे. दुसरा प्रश्न येतो त्या दाऊदच्या फोन कॉल्सचा, जो हॅकर स्वतःहून सांगतोय की सीबीआयची चौकशी करा, मी हे प्रूव्ह करतोय की खडसेंच्या फोनवर दाऊदच्या घरातून फोन आलेले आहेत. हे गंभीर प्रकरण आहे. देशातील जगातील मोठा टेररिस्ट आहे तो, आणि अशा माणसाच्या घरातून जर एखाद्या मंत्र्याला फोन येत असतील तर त्याची निपक्षपातीपणे चौकशी सीबीआय किंवा आयबी सारख्या घटनेकडून होणं गरजेचं आहे. आणि तोपर्यंत जर तो माणूस त्या पदावर असेल तर दबाव वाढण्याची शक्यता आहे. तिसरं प्रकरण जर तुम्ही बघितलं तर एमआयडीसीच्या जमिनीच्या संदर्भात ज्या 7/12च्या उतारावर एमआयडीसीचं नाव लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये इतर फेरफार मध्ये त्या ओनरचं उकानीचं नाव लिहिलेलं आहे. आणि असं असताना 1 महिन्यापूर्वी खडसे मीटिंग घेतात की कॉम्पन्सेशन काय दिलं पाहिजे. 1 महिन्यानंतर ती जमीन खडसे विकत घेतात आपल्या पत्नीच्या आणि जावयाच्या नावे. हा त्यांनी त्यांच्या पदाचा केलेला गैरवापर आहे. या भ्रष्टाचाराचे धडधडीत पुरावे त्यांच्या समोर आहेत. त्याच्यामुळे खडसे कोणत्या समाजाचे आहेत याच्याकडे न बघता खडसेंनी जे भ्रष्टाचाराचे कामं केलेली आहेत त्याचे पुरावे जर एवढे समोर असताना खडसे जर त्या पदाला चिटकून राहत असतील तर हे कितपत योग्य आहे. आज शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई स्वतः म्हणाले की एमआयडीसीची जमीन आहे, कोर्टामध्ये खटला चालू आहे, त्याच्यात एमआयडीसीने सांगितलंय ही आमची जमीन आहे. मग एमआयडीसीने अजूनपर्यंत त्यांच्यावर गुन्हा टाकलेला नाहीये. हा काय प्रकार आहे. संजयजी यांचे मंत्री भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री राजनाथ सिंह हे स्वतः म्हणालेले आहेत कि हम पागल है क्या राजीनामा देने के लिए अगर आरोप किया तो. म्हणजे यांची मानसिकता दिसून येते की आम्ही मूर्ख आहोत का राजीनामा द्यायला, आमच्यावर आरोप केला. बरोबर. राजू वाघमारे, तुमचा मुद्दा पोहोचला, तुमचा मुद्दा पोहोचला. माझा